नमस्कार, मी आदिनाथ सुरनर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. बघा, तर आज आपण ग्रॅमी पुरस्कार 2026 विषयी थोडक्यात माहिती पाहू. मग ग्रॅमी पुरस्काराचा विचार केला तर तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांना त्यांच्या मेडिटेशन द रिफ्लेक्शन ऑफ हिज होलिनेस दलाई लामा या स्पोकन वर्ड्सच्या अल्बमसाठी काय करण्यात आलं, त्यांना ग्रॅमी पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. बघा, आता दलाई लामा यांना मिळालेला पुरस्कार हा तिबेटी धर्मगुरूंना मिळालेला पहिलाच ग्रॅमी पुरस्कार आहे. परंतु चीनने दलाई लामा यांना त्यांना दिलेल्या ग्रॅमी पुरस्काराबद्दल काय केले आहे, नाराजी व्यक्त केलेली आहे. कारण त्यांच्या मते दलाई लामा हे धर्माच्या नावाखाली फुटीरतावादी कारवाया करत असल्याचा त्यांचा आरोप आहे. मग हे कारण सांगायचं उद्देश म्हणजे तुम्हाला या बॅकग्राऊंडच्या खाली ही गोष्ट लक्षात राहावी. बघा, आता पुरस्काराविषयी थोडक्यात विचार केला तर बघा, संगीत क्षेत्रामध्ये अतुलनीय योगदान दिल्याबद्दल युनायटेड स्टेट्सच्या रेकॉर्डिंग अकादमी मार्फत हा पुरस्कार दिला जातो. त्याचबरोबर 1959 पासून हा पुरस्काराची सुरुवात केलेली आहे. अशा प्रकारे आपण थोडक्यात ग्रॅमी पुरस्कार 2026 विषयी थोडक्यात माहिती पाहिली. धन्यवाद.